चला तर म्हणजे आज आपण साबुदाणा तांदळाची खीर बनवतो। त्यासाठी मी एकाकडे 2 चमचे तूप घेतलं आहे। त्या तुपात मी ड्रायफ्रूट घातले आणि व्यवस्थित खमंग भाजून घेतले। ड्रायफ्रूट बाजूला काढून घ्यायचे आणि नंतर त्याच तुपात मी साबुदाणा तांदूळ घेतले। अर्धा वाटी साबुदाणा तांदूळ मी 2 तास आधी भिजत घातलेले, नंतर ते त्याच्यावर परतून घेतले। नंतर त्यात मी अर्धा लिटर दूध घातलं आणि ते व्यवस्थित परतून घेतलं आणि गॅस फास्टच ठेवायचा आणि 2 मिनिटासाठी चांगली उकळी यायला द्यायची आणि त्याच्यावर झाकण ठेवून द्यायचं। 2 मिनिटानंतर झाकण काढायचं आणि त्यात अर्धी वाटी साखर घातली, मी ड्रायफ्रूट घातले, 10-12 केशरचे तुकडे घातले आणि अर्धी चमचा वेलची पूड घातली। नंतर मात्र गॅस स्लो करायचा आणि खीर मस्तपैकी उकळायला द्यायची। एकदम रबडीसारखी खीर तयार होते। अशी नक्की करून बघा। आवडलं तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा।